Good morning, everybody. Basic science, chemistry. Subject name chemistry. Subject code 22/2. मागील लेक्चर आपण इलेक्ट्रॉनिक थेअरी ऑफ व्हॅलन्सी बघितलं होतं. तर त्याच्यामध्ये फर्स्ट आपण इफ द लास्ट ऑर्बिट इज रिमूव्ड देन द रेस्ट ऑफ द ॲटम इज नोन ॲज केर्नल और कोर ऑफ द ॲटम. ऑब्जेक्टिव्हसाठी हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे, केर्नल और कोर. तर ॲटमच्या ज्या कक्षा आहेत ज्याप्रमाणे ए सेल एल सेल, तर पी के आणि एल सेल जर शेवटच्या कक्षात दोन्ही काढून टाकल्या आणि शिल्लक जो न्यूक्लियसचा भाग आहे त्याला आपण केर्नल ऑफ द ॲटम म्हणत होतो. सेकंड पॉईंट होता काय की इलेक्ट्रॉनच्या शेवटच्या कक्षेमध्ये जर 8 पेक्षा इलेक्ट्रॉन कमी असतील तर तो ॲटम त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉम्बिनेशनमध्ये सहभागी होता. त्यानंतर इलेक्ट्रॉन हे ॲटमच्या शेवटच्या कक्षेमध्ये जर 8 असतील त्याला आपण ऑक्टेट म्हणतो, आणि जर 2 असतील तर त्याला आपण डुप्लेट म्हणतो. तेव्हा जेव्हा 8 इलेक्ट्रॉन असतील लास्टच्या कक्षेमध्ये किंवा लास्टच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतील तर तो ॲटम कसा असणार आहे, स्टेबल असणार आहे. हा एक नियम बघितला होता. त्यानंतर चौथा नियम एक बघितला होता की त्याच्यामध्ये जर शेवटच्या कक्षेमध्ये 4 पेक्षा इलेक्ट्रॉन कमी असतील तर तो ॲटम काय करत होता, आपल्याकडे इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देत होता. आणि जर एखाद्या अणूच्या शेवटच्या कक्षेमध्ये 4 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असतील तर तो ॲटम काय करत होता की त्याच्याकडे इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडून इलेक्ट्रॉन घेत होता. आपल्याकडे इलेक्ट्रॉन त्याला देत नव्हता, असं आपण त्याच्यामध्ये बघितलं होतं. तर आता नेक्स्ट पॉईंट आहे, आपण बघतो आहोत टाइप्स ऑफ व्हॅलन्सी ऑफ केमिकल बॉन्ड. टाइप्स ऑफ chemical bond. टाइप्स ऑफ केमिकल बॉन्ड. तर त्याच्यामध्ये एक 4-5 पॉइंट आहेत, टाइप्स आहेत. तर फर्स्ट आहे इलेक्ट्रोव्हॅलन्सी और इलेक्ट्रोवैलेंट बॉन्ड और आयनिक बॉन्ड. सेकंड टाइप आहे कोवैलेंसी और कोवैलेंट बॉन्ड. कोवैलेंसी और कोवैलेंट बॉन्ड. थर्ड टाइप है कोऑर्डिनेट वैलेंसी और कोऑर्डिनेट बॉन्ड. कोऑर्डिनेट बॉन्ड होता है मेटालिक बॉन्ड. मेटालिक बॉन्ड फिफ्थ है हाइड्रोजन बॉन्ड. आता याच्यामध्ये टाइप्स ऑफ केमिकल बॉन्डचे प्रकार किंवा टाइप्स ऑफ व्हॅलन्सी आपण म्हणू शकतो की कोणकोणते प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये 5 प्रकार आहेत बघा. फर्स्ट आहे इलेक्ट्रोव्हॅलन्सी, त्याचंच दुसरं नाव आहे इलेक्ट्रोवैलेंट बॉन्ड, त्याला तिसऱ्या नावानं आयनिक बॉन्ड या नावानं ओळखलं जाते. तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला क्वेश्चन येईल तर ही तिन्ही नावं इलेक्ट्रोव्हॅलन्सीचीच आहेत ही तुम्हाला माहिती पाहिजे. कुठल्याही नावानं क्वेश्चन तुम्हाला फिरवून येईल, तुम्हाला ही सर्व नावं माहिती पाहिजे. सेकंड टाइप आहे कोवैलेंसी, त्याला आपण कोवैलेंट बॉन्ड म्हणतो. थर्ड आहे कोऑर्डिनेट वैलेंसी और कोऑर्डिनेट बॉन्ड म्हणतो आपण त्याला.
फिफ्थ आहे हायड्रोजन बॉन्ड. आता हे सर्व जे 5 बॉन्डचे प्रकार आहेत हे आपण बेसिक कोर्समध्ये लेक्चर नंबर 2 त्याच्यामध्ये आपण बघितले होते. लेक्चर नंबर 2, 3, 4, 5 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 5 नंबरचं जे लेक्चर झालेलं आहे बेसिक कोर्समध्ये सुरुवातीला आपले ते सर्व व्हिडिओ तुम्ही परत एकदा बघा. त्याच्यामध्ये हे बॉन्डचे प्रकार दिलेले ते तुम्हाला सिलेबसला आहे, ते फायनल एक्झामसाठी असणार आहे. तर त्याचीही तुम्ही तयारी करा ते लेक्चर बघून. हे लेक्चर मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये काय होणार आहे. तर आता फर्स्ट आपण त्याच्यामध्ये इलेक्ट्रोव्हॅलन्सी और इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड और आयनिक बॉन्ड हा बॉन्ड बघू. त्यानंतर स्टेप बाय स्टेप आपण बॉन्डचे प्रकार बघत जाऊ. तर आता फर्स्ट काय इलेक्ट्रोव्हॅलन्सी, त्याला आपण इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड म्हणतो. त्याची डेफिनेशन पहिला बघू आपण. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स number of electrons, the number of electrons that atom of an element, that atom of an element, gains or losses, to complete its last orbit, to complete its last orbit, to complete its last orbit is called इलेक्ट्रोव्हॅलन्सी. आता याच्यामध्ये इलेक्ट्रोव्हॅलन्सी और इलेक्ट्रॉन बॉन्ड और आयनिक बॉन्ड मध्ये काय बघा की द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दॅट एटम ऑफ एन एलिमेंट गेन्स और लॉसेस. गेन्स म्हणजे इलेक्ट्रॉन घेणे आणि लॉसेस म्हणजे इलेक्ट्रॉन देणे. टू कंप्लीट इट्स लास्ट ऑर्बिट इज कॉल्ड इलेक्ट्रोव्हॅलन्सी. तर आता एखादा ॲटम इलेक्ट्रॉन देतो. आता तुम्हाला इलेक्ट्रॉनिक व्हॅलन्सी मध्ये बघितलेलं आहे की त्या ॲटमला स्टेबल होण्यासाठी शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असावे लागतात. जर ते 8 इलेक्ट्रॉन होत नसतील, कमी असतील 8 पेक्षा, तर तो काय करतो आपल्याकडे इलेक्ट्रॉन देतो आणि दुसरा इलेक्ट्रॉन घेतो. त्यालाच आपण काय म्हणतो इलेक्ट्रोव्हॅलन्सी असे म्हणतो. एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल NaCl, सोडियम क्लोराईड. तुम्हाला माहिती आहे Na म्हणजे कोण सोडियम, Cl म्हणजे क्लोराईड. सोडियमचा अणुक्रमांक आहे 11, क्लोरीनचा अणुक्रमांक आहे 17. तर त्याच्यामध्ये काय काय होतं बघा. पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन गेले, सेकंड कक्षेत 8 इलेक्ट्रॉन आणि लास्टच्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन. हा सोडियम आहे. अणुक्रमांक काय त्याचा 11, वर्गीकरण आहे 2 1 1. आता या ठिकाणी क्लोरीन बघा. दोन इलेक्ट्रॉन आहेत, 8 इलेक्ट्रॉन आहेत आणि शेवटच्या कक्षेत 7 इलेक्ट्रॉन आहेत. क्लोरीनचा अणुक्रमांक आहे 17, वर्गीकरण येणार 2 8 7. एक्झाम्पल आपण सोडियम क्लोराईडचं बघतोय. सोडियमचा अणुक्रमांक आहे 11. इलेक्ट्रॉनचा वर्गीकरण कसं येते बघा. पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन दिलेले आहेत, दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन दिलेले आहेत. टोटल 10 इलेक्ट्रॉन झाले. उर्वरित जो 1 इलेक्ट्रॉन आहे तो शेवटच्या कक्षेत आहे. त्याच्या शेवटच्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन ज्यादा आहे. 8 इलेक्ट्रॉन शेवटच्या कक्षेत नसल्यामुळे तो स्टेबल होऊ शकत नाही. मग त्यासाठी त्याला 1 इलेक्ट्रॉन आपला दुसऱ्याला द्यावा लागतो. जर त्याने 1 इलेक्ट्रॉन दुसऱ्याला
जर दिला तर हा सोडियम स्टेबल होऊ शकतो. आता क्लोरीनचा अनुक्रम काय 17 इलेक्ट्रॉनचं वर्गीकरण केलं तर पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन दाखवले, दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन दिलेले, टोटल 10 झाले आणि उर्वरित जे 7 इलेक्ट्रॉन आहेत ते लास्टच्या कक्षेमध्ये दिलेले. तर आता शेवटच्या कक्षेमध्ये 7च इलेक्ट्रॉन आहेत. 8 इलेक्ट्रॉन शेवटच्या कक्षेत असतील तर तो क्लोरीन स्टेबल असू शकतो. मग 8 इलेक्ट्रॉन होण्यासाठी त्याला एका इलेक्ट्रॉनची काय आहे आवश्यकता आहे. त्यासाठी काय करतो हा सोडियम आपला इलेक्ट्रॉन इकडे देतो. आपला एक इलेक्ट्रॉन सोडियम हा क्लोरीनला देतो. त्यामुळे क्लोरीनची इलेक्ट्रॉन संख्या 8 होते आणि क्लोरीनची शेवटच्या कक्षेमध्ये 8च इलेक्ट्रॉन राहतात, कारण की एक इलेक्ट्रॉन इकडून इकडे शिफ्ट होतो. ठीक आहे, म्हणजे लॉस कोणी केला सोडियमने केला. सोडियमने इलेक्ट्रॉन काय केला लॉस केला आणि गेन कोणी केला तर क्लोरीन इलेक्ट्रॉन गेन केला. इथं म्हटलेलं आहे गेन्स ऑफ लॉसेस. गेन्स म्हणजे इलेक्ट्रॉन घेणे आणि लॉसेस म्हणजे इलेक्ट्रॉन देणे. तर आता लॉस कोणी केलेला आहे सोडियमने केला आहे. एक इलेक्ट्रॉन आपला कोणाला दिलेला आहे क्लोरीनला दिलेला आहे, कारण की त्याला एक इलेक्ट्रॉन नको आहे आणि क्लोरीनला एका इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे, कारण की 8 इलेक्ट्रॉन म्हणजे ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी. त्यामुळे गेन कोणी केलेला आहे तर क्लोरीनने इलेक्ट्रॉन या ठिकाणी गेन केलेला आहे. गेन करणे म्हणजे घेणे, इलेक्ट्रॉन घेतलेला आहे. त्यामुळे सोडियमने इलेक्ट्रॉन दिल्यामुळे त्याची इलेक्ट्रोवॅलन्सी किती आहे +1 आणि क्लोरीनने इलेक्ट्रॉन घेतला त्यामुळे त्याची इलेक्ट्रोवॅलन्सी किती आहे -1. जेवढे इलेक्ट्रॉन देणार तेवढी त्याची व्हॅलन्सी +1. समजा 2 इलेक्ट्रॉन दिले तर व्हॅलन्सी किती देणार +2. समजा 3 इलेक्ट्रॉन दिले तर व्हॅलन्सी किती देणार +3. तसंच क्लोरीनचा एक इलेक्ट्रॉन समजा घेतला तर -1. समजा दुसरा आयटम असेल त्याला 2 इलेक्ट्रॉन घेतले तर व्हॅलन्सी किती येणार -2. समजा 3 इलेक्ट्रॉन घेतले तर व्हॅलन्सी किती येणार -3. परत एकदा सांगतो डेफिनेशन. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दॅट ॲटम ऑफ एन एलिमेंट गेन्स ऑर लॉसेस टू कंप्लीट इट्स लास्ट ऑर्बिट. कंप्लीट म्हणजे पूर्ण करणे, लास्ट ऑर्बिट म्हणजे शेवटची कक्षा, इज कॉल्ड इलेक्ट्रोवॅलन्सी. की एखादा ॲटम जेव्हा इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो कशासाठी तर त्याची आपली शेवटची कक्षा पूर्ण करण्यासाठी. कंप्लीट म्हणजे काय पूर्ण करणे, लास्ट ऑर्बिट शेवटची कक्षा काय करण्यासाठी पूर्ण करण्यासाठी इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो, त्यालाच आपण काय म्हणतो इलेक्ट्रोवॅलन्सी असे म्हणतो. परत एक सांगतोय बघा, इलेक्ट्रोवॅलन्सी म्हणजे काय की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या. आपण एखादा एलिमेंट काय करतो गेन करतो किंवा लॉस करतो, घेतो किंवा इलेक्ट्रॉन देतो. कशासाठी देतो किंवा घेतो तर कंप्लीट इट्स लास्ट ऑर्बिट शेवटच्या कक्षेमध्ये आपले 8 इलेक्ट्रॉन ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी तो इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतो किंवा दुसऱ्याकडे इलेक्ट्रॉन घेतो, त्यालाच काय म्हणतो आपण इलेक्ट्रोवॅलन्सी. आता इलेक्ट्रोवॅलन्सी मध्ये आणखीन एक ऑब्जेक्टिव्ह येऊ शकते. 2 डिसिमिलर मेटल असतात की सिमिलर मेटल असतात. तर इलेक्ट्रॉन देणे आणि घेणे हे इलेक्ट्रोवॅलन्सी मध्ये डिसिमिलर ॲटम्स असतात. डिसिमिलर म्हणजे काय भिन्न भिन्न. हा सोडियम वेगळा आहे, क्लोरीन वेगळा आहे. ठीक आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनची देवाणघेवाणी घडते कोणामध्ये 2 भिन्न ॲटम मध्ये. एकसारख्याच ॲटम मध्ये इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण इलेक्ट्रोवॅलन्सी मध्ये घडत नाही. आता इलेक्ट्रोवॅलन्सी मध्ये वेगवेगळे कोणतेही ॲटम असू द्यात. आता सोडियम 2 सोडियम एकमेकाला इलेक्ट्रॉन देऊ शकत नाही किंवा घेऊ शकत नाही. तर इलेक्ट्रॉन देणारा वेगळा ॲटम असणार आहे आणि घेणारा वेगळा ॲटम असणार आहे. त्याला आपण काय म्हणतो डिसिमिलर. डिसिमिलर भिन्न ॲटम्स, वेगवेगळे ॲटम्स. हा ऑब्जेक्टिव्ह साठी क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो की इलेक्ट्रॉनचं देणं घेणं लॉस और गेन हे सिमिलर ॲटम मध्ये असू शकते की डिसिमिलर. तर डिसिमिलर हा शब्द तुम्हाला पाहिजे. 2 डिसिमिलर ॲटम्स, 2 डिसिमिलर ॲटम्स त्यांच्यामध्येच इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होऊ शकते, सिमिलर ॲटम मध्ये घडू शकत नाही. नेक्स्ट बघू आपण दुसरा त्याच्यामध्येच भाग. A bond or linkage, a bond or linkage
bond or linkage is established between two dissimilar atoms, two dissimilar atoms, of ions due to electrostatic force of attraction, electrostatic force of attraction, electrostatic force of attraction, which is called electron bond of ionic bond. तर काय म्हटलंय बघा, एक बॉन्ड म्हणजे काय, हा सोडियम हा क्लोरीन, सोडियम क्लोराईड पासून काय बनलेला आहे, NaCl. ठीक आहे, सोडियम आणि क्लोरीन या दोघांचा जो बॉन्ड आहे त्याला आपण बॉन्ड म्हणतो. ते बॉन्ड कुठला असणार आहे, तर आयनिक बॉन्ड असणार आहे. त्याला दुसरं नाव काय म्हणतो आपण, इलेक्ट्रॉनिक बॉन्ड आहे. कारण की सोडियम आणि क्लोराईड हे कसं बनलेलं आहे, सोडियम वेगळा आहे, क्लोराईड वेगळा आहे. आताच्या डायग्राम मध्ये आपण पाहिलं सोडियम क्लोराईड हा कसा अस्तित्वात आला, तो सोडियमने एक इलेक्ट्रॉन आपल्याकडला क्लोरीनला दिला. अणुक्रमांक काय त्याचा 11, 2, 8, 1 आणि याचा किती आहे, अणुक्रमांक आहे 17, 2, 8, 7. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये क्लोरीन अणुक्रमांक आहे 17, तर ह्याचा एक इलेक्ट्रॉन या ठिकाणी आहे प्लस 7 इलेक्ट्रॉन आपण दाखवायचे त्या ठिकाणी, 2, 4, 6 आणि 7. आता शेवटच्या कक्षामध्ये सोडियमला एक इलेक्ट्रॉन नको आहे, तो एक इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतो. क्लोरीनला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे, 7च्या ठिकाणी 8 होण्यासाठी एक इलेक्ट्रॉनची गरज आहे. तेव्हा हा एक इलेक्ट्रॉन या ठिकाणी शिफ्ट होतो. तर कसं स्ट्रक्चर होईल बघा, हा सोडियम, हा क्लोराईड, तर सोडियम क्लोराईड अस्तित्वात कशा पद्धतीने येते बघा, या ठिकाणी एक इलेक्ट्रॉन सोडियमला देऊन टाकलेला आहे याला, त्यामुळे एक इलेक्ट्रॉन दिल्यामुळे सोडियमवरती किती चार्ज आलेला आहे, 1 प्लस चार्ज आलेला आहे. त्यामुळे त्याच्याकडे आता इलेक्ट्रॉन एवढे शिल्लक आहे, 2 आणि 8. ठीक आहे, क्लोरीननं तो एक इलेक्ट्रॉन घेतला आहे त्यामुळे त्याच्यावरती मायनस चार्ज झालेला आहे. एक इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉनची संख्या वाढली, त्यामुळे किती इलेक्ट्रॉन झाले, 2, 8, 7 होते पहिले. एक इलेक्ट्रॉन इथला येथे आलेला आहे त्यामुळे ते पुन्हा इलेक्ट्रॉन संख्या 8 झालेली आहे. एक इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे त्याच्यावरती मायनस चार्ज आलेला आहे आणि याच्यावरती प्लस चार्ज. आता या ठिकाणी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय, तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय, याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे, दोन्ही अपोजिटली चार्ज आहे, त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. ते दोघं एकमेकांकडे खेचले जातात आणि त्याच्यापासून NaCl झालेलं आहे, सोडियम क्लोराईड. त्याला आपण मीठ म्हणतो दैनंदिन वापरामध्ये आपण बघतोय त्याला. तर NaCl या पद्धतीने तयार झालेला हे बॉन्ड ऑर लिंकेज म्हणजे लिंक कशी लागली त्याची, तर इज इस्टॅब्लिश्ड बिटवीन 2 डिसिमिलर ॲटम्स. हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे की इलेक्ट्रॉनिक बॉन्ड तयार होत असताना किंवा इलेक्ट्रॉनिक
डिसिमिलर, दोन भिन्न ॲटम्स, त्या ठिकाणी दोन भिन्न ॲटम्स आहेत, सोडियम वेगळा आहे, क्लोरीन वेगळा आहे. कुठलाही असो इलेक्ट्रोवॅलेन्सी मध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक बॉन्ड मध्ये टू डिसिमिलर ॲटम्स असतात, सिमिलर ॲटम्स असत नाहीत. तर टू डिसिमिलर ॲटम हा ऑब्जेक्टिव्ह साठी तुम्ही पॉइंट लक्षात ठेवा. atoms are ions due to electrostatic force of attraction which is called electron bond. की याच्यामध्ये दोन ॲटम जे आहेत वेगवेगळे, त्याच्यामध्ये एकावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो, दुसऱ्यावरती निगेटिव्ह चार्ज येतो, दोघंही वेगवेगळे चार्ज आहेत, अपोजिटली चार्जड आहेत. त्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन ते एकत्र येतात आणि त्याच्यापासून जे कंपाऊंड तयार होतं किंवा बॉन्ड तयार होतो त्याला आपण इलेक्ट्रॉन बॉन्ड असे म्हणतो. समजा सिमिलर ॲटम्स असतील तर त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असू शकत नाही. समजा इथं बी प्लस चार्ज आहे आणि ह्याच्यावर बी प्लस चार्ज आहे, दोघंही एकत्र येऊ शकत नाही, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. समजा ह्याच्यावर निगेटिव्ह आहे, ह्याच्यावर निगेटिव्ह आहे, दोघंही निगेटिव्ह वाले एकत्र येऊ शकत नाही. तर ह्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, ह्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे, त्यामुळे दोघे काय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन नुसार दोघे एकत्र येतात आणि त्याच्यापासून जो बॉन्ड तयार होतो त्याला इलेक्ट्रोलन बॉन्ड किंवा आयनिक बॉन्ड असे म्हणतो. तुम्हाला एक्झाम मध्ये मी सोडियम क्लोराईडचं दिलेलं आहे, सोडियम क्लोराईड म्हणतो आपण त्याला. सोडियम क्लोराईड मीठ कसं तयार झालेलं आहे तर सोडियमचा अणुक्रमांक 11, वर्गीकरण इलेक्ट्रॉनचं पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन आणि उर्वरित 1 इलेक्ट्रॉन हा तिसऱ्या कक्षेत असतोय. तर 1 इलेक्ट्रॉन त्याला नको आहे. क्लोरीनच्या लास्टच्या अणुक्रमांक आहे 17, तर त्याच्या कक्षेमध्ये पहिल्या 2 इलेक्ट्रॉन आहेत, दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि लास्टच्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्याला एका इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. त्यामुळे सोडियमने आपला इलेक्ट्रॉन लॉस केलेला आहे आणि तो क्लोरीनने 1 इलेक्ट्रॉन आपल्याकडे गेन केलेला आहे, घेतलेला आहे. घेतल्यामुळे सोडियमने दिल्यामुळे सोडियमवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि क्लोरीनने घेतल्यामुळे त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे. ते दोघं अपोजिटली चार्ज आहेत, एका पॉझिटिव्ह चार्ज आहे, दुसऱ्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे. त्यामध्ये दोन्ही ॲटम्स काय होतात इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शननं एकत्र येतात आणि त्याच्यापासून NaCl तयार झालेला आहे. तर त्यांच्यामध्ये जो बॉन्ड आहे तो कुठला आहे आयोनिक बॉन्ड आहे तर किंवा इलेक्ट्रोलन बॉन्ड असे आपण त्याला म्हणतो. नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ आयोनिक व्हॅलेन्सी किंवा आयोनिक बॉन्ड. टाइप्स ऑफ इलेक्ट्रोवॅलेन्सी. आता इलेक्ट्रोवॅलेन्सीचे प्रकार बघायचे आहेत आपल्याला. टाइप्स ऑफ इलेक्ट्रोवॅलेन्सी. यापूर्वी आपण टाइप्स ऑफ केमिकल बॉन्ड केले होते, तर त्याच्यातला पहिला बॉन्ड कुठला आहे इलेक्ट्रोवॅलेन्सी किंवा इलेक्ट्रोलन बॉन्ड. तर आता पुन्हा त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत इलेक्ट्रोवॅलेन्सीचे टाइप्स ऑफ इलेक्ट्रोवॅलेन्सी. फर्स्ट आहे पॉझिटिव्ह इलेक्ट्रोवॅलेन्सी. सेकंड आहे निगेटिव्ह इलेक्ट्रोवॅलेन्सी. पॉझिटिव्ह इलेक्ट्रोवॅलेन्सी और निगेटिव्ह इलेक्ट्रोवॅलेन्सी. आता पॉझिटिव्ह इलेक्ट्रोवॅलेन्सी कशाला म्हणायचं, निगेटिव्ह इलेक्ट्रोवॅलेन्सी कशाला म्हणायचं. तर फर्स्ट आपण बघूया पॉझिटिव्ह इलेक्ट्रोवॅलेन्सी म्हणजे काय. फर्स्ट ऑफ ऑल पॉझिटिव्ह इलेक्ट्रोवॅलेन्सी, द व्हॅलेन्सी ऑब्टेन्ड बाय द व्हॅलेन्सी obtained by loss of valence electrons, loss of valence electrons, loss of valence electrons from the metallic atom from the
metallic atom of an element so as to complete its last orbit is known as positive electrolysis. तर पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे काय तर द व्हॅलेन्सी ऑब्टेन्ड बाय लॉस of valence electrons from the metallic atom of an element so as to complete its last orbit is known as positive electrolysis. की मेटॅलिक ॲटम एखादा काय करतो शेवटच्या कक्षेमधला आपला इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतो त्याला ते काय म्हणतो आपण पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स म्हणतो. मगाशी आपण एक एक्झाम्पल दिलं होतं सोडियम क्लोराईड मध्ये. तर सोडियम हा मेटॅलिक ॲटम आहे तर तो लास्टच्या कक्षेमधला आपला एक इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देऊन टाकतो त्याला आपण काय म्हणतो पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स म्हणतो. एक्झाम्पल बघा एक्झाम्पल आहे सोडियम अणू काय त्याचा 11 इलेक्ट्रॉनचं वर्गीकरण आहे 281 पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन तिसऱ्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन. ठीक आहे तर तो काय करतो बघा Na प्लस इलेक्ट्रॉन मायनस. तर या ठिकाणी शेवटच्या कक्षेतला 1 इलेक्ट्रॉन आहे तो लॉस केलेला आहे या ठिकाणी त्यामुळे त्याच्याकडे इलेक्ट्रॉन किती शिल्लक आहे 2 आणि 8. शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन लागतील त्यामुळे तो कसा असणार आहे स्टेबल असणार आहे. त्यामुळे 1 इलेक्ट्रॉन लॉस केल्यामुळे त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे त्यामुळे त्याची पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉनिसिटी किती असणार आहे त्याची +1. सोडियमची पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉनिसिटी किती आहे +1 का तर त्याने 1 इलेक्ट्रॉन आपला शेवटच्या कक्षेमधला लॉस केलेला आहे. याप्रमाणे स्ट्रक्चर येईल बघा. हा सोडियम आहे समजा सोडियम आहे पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन तिसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन. तर हा 1 इलेक्ट्रॉन काय करतो तो लॉस करतो. हा 1 इलेक्ट्रॉन काय करतो लॉस करतो त्यामुळे त्याच्याकडे शिल्लक किती होणार 2 इलेक्ट्रॉन आणि 8 इलेक्ट्रॉन. लास्टच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असल्यामुळे तो कसा असणार आहे स्टेबल असणार आहे. त्यामुळे त्याने 1 इलेक्ट्रॉन लॉस केल्यामुळे त्याची व्हॅलेन्सी किती असणार आहे पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉनशी +1 असणार आहे. सेकंड एक्झाम्पल आपण बघू. एक्झाम्पल नंबर 2 पोटॅशियम तुम्हाला माहिती आहे अणू अंक आहे त्याचा 19 2 8 8 1 इथं अणू अंक किती आहे त्याचा 19 आहे. इलेक्ट्रॉनचं वर्गीकरण 2 8 8 1 त्याचं काय होईल बघा K प्लस इलेक्ट्रॉन मायनस 2 8 8. तर पोटॅशियमने शेवटच्या कक्षेमध्ये जो अणू आहे त्याचा 19 आहे. इलेक्ट्रॉनचं वर्गीकरण केलं तर पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन तिसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन आणि शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन. 1 इलेक्ट्रॉन त्याला नको आहे त्यामुळे तो 1 इलेक्ट्रॉन काय करतो लॉस करतो देऊन टाकतो. लॉस केल्यामुळे त्याच्यावरती 1 इलेक्ट्रॉन लॉस या ठिकाणी केलेला आहे बघा. त्यामुळे 1 इलेक्ट्रॉन लॉस केल्यामुळे त्याच्यावरती किती चार्ज आलेला आहे 1 प्लस चार्ज आलेला आहे. त्यामुळे त्याचं लास्टच्या कक्षेमाचं वर्गीकरण किती असणार आहे 2 8 8. ठीक आहे त्यामुळे त्याची पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉनिसिटी किती असणार आहे +1 असणार आहे. स्ट्रक्चर तुम्ही दाखवतोय त्याचं तुम्हाला. हा पोटॅशियम आहे
फर्स्ट कक्षा, सेकंड सेल, थर्ड सेल, इथं 2 इलेक्ट्रॉन, 8 इलेक्ट्रॉन, 8 इलेक्ट्रॉन आणि लास्टच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन. तर हा काय करतो, 1 इलेक्ट्रॉन लॉस करतो. पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. तो 1 इलेक्ट्रॉन तो काय करतो, लॉस करतो. त्यामुळे 1 इलेक्ट्रॉन लॉस केल्यामुळे त्याची पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन्स किती आहे, प्लस. नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण, मॅग्नेशियम. मॅग्नेशियम Mg म्हणतो आपण त्याला. मॅग्नेशियमचा अणू काय आहे, 12. इलेक्ट्रॉन्स वर्गीकरण 2, 8, 2. Mg 2 प्लस 2 इलेक्ट्रॉन मायनस. आता मॅग्नेशियमचा अणू काय 12. इलेक्ट्रॉनचं वर्गीकरण पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन,